नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. इकडे आता क्रिसमसच्या शाळेला आजपासून सुट्ट्या लागणार आहे. सगळेजण आता क्रिसमसच्या तयारीला लागलेले आहेत. सगळ्या घरांच्या बाहेरसुद्धा खूप छान-छान सगळ्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. आम्हीसुद्धा घरामध्ये क्रिसमस ट्री लावला आणि याच्यावर लाइटिंगसुद्धा सोडलेली आहे. खूप छान हा दिसतोय. आज पालकाची पातळ भाजी केली. माझ्या सासूबाई करतात त्या पद्धतीची ही पालकाची भाजी आहे. त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. पालक आधी स्वच्छ धुवून घेतला. इकडे असा डब्यांमध्ये पालक मिळतो. आपल्याकडे पालकाची जुडी मिळते, ती आपण निवडतो. इकडे पानं-पानं वेगवेगळी असलेला स्वच्छ असा हा पालक मिळतो. धुवून झाल्यावर पालकात थोडं पाणी घालून 10 ते 12 मिनिटं तो वाफवून घेतला आणि एकीकडे राईस कुकरमध्ये एक छोटी वाटी मुगाची डाळ शिजवून घेतलेली होती. सकाळी जेव्हा कुकर लावायचा असतो, तेव्हा राईस कुकरमध्येच मी कुकर लावत असते. पालक शिजवून घेतला, मुगाची डाळसुद्धा शिजवून घेतली. ती बाहेर काढून घेतली राईस कुकरमधनं. त्यानंतर जो हा शिजलेला पालक होता, तो गार झाल्यानंतर रवीने तो एकजीव करून घेतला. त्यानंतर त्यामध्ये एक पळी मुगाची डाळ घातली. मुगाची डाळ घातल्यानंतर एक मोठा चमचा बेसनाचं पीठ एका वेगळ्या वाटीमध्ये कालवून घेतलेलं होतं पाणी घालून. ते बेसनाचं पीठ यामध्ये घातलं आणि हे सगळं एकजीव करून घेतलं आहे. मुगाची डाळ, बेसनाचं पीठ आणि पालक हे सगळं रवीने छान एकजीव करून घेतलं. त्यानंतर या भाजीमध्ये फोडणी टाकण्यासाठी आधी लसूण कट करून घेतला. कढल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये आधी जिरे, मोहरी, हिंग घातला. त्यानंतर कट केलेल्या लसणाच्या म्हणजे लसूण घातला कट केलेला. त्यानंतर त्यामध्ये तिखट घातलं, थोडीशी हळद घातली आणि हा जो तडका आहे तो भाजीमध्ये टाकला. चवीनुसार यामध्ये मीठ पेरलं आणि सगळीकडनं छान भाजी हलवून घेतली आणि ही 5 मिनिटं भाजी शिजू दिली आहे चांगली एकत्र. छान पालकाची पातळ भाजी तयार झाली. यामध्ये दाणे किंवा खोबरं हे काहीही घालत नाही. साध्या पद्धतीची ही पालकाची भाजी आहे. ही भाजी केली आणि एकीकडे ब्रोकोलीचं सॅलड करायचं होतं, म्हणून ब्रोकोलीचे फुलं कट केले आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली ब्रोकोली. नंतर कढईमध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकलं, त्यामध्ये जिरे घातले आणि ब्रोकोली घातली. त्यानंतर त्यावर काळे मिरे पूड आणि मीठ घातलं. छान ब्रोकोलीचं सॅलड तयार झालं. त्यानंतर एकीकडे गरम-गरम बाजरीची भाकरी केली आणि छान सगळ्यांना जेवायला वाढलं. धन्यवाद.